गुड मॉर्निंग सगळ्या मित्रांना, मी अतुल गायकवाड तुमचा दोस्त आणि तुमचं माझ्या या चॅनलमध्ये स्वागत आहे। तर मित्रांनो, तुम्हाला दिसतंय मी आहे आता बारामती कृषी प्रदर्शनामध्ये। तुम्हाला समोर दिसत असेल हा वळू जो बैल आहे मोठा। तर ह्या बैलाचे ह्या बारामती प्रदर्शनामध्ये जे कृषी प्रदर्शन आहे त्याच्यामध्ये सगळ्या प्राण्यांचे बैल असतील, घोडे असतील, म्हशी असतील, रेडा असेल, कुत्रे असतील, सगळ्यांचं प्रदर्शन भरलेलं आहे। आणि याच्यामध्ये एक सुंदर पद्धतीचं म्हणजे तुम्हाला सांगायचं तात्पर्य म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे कोंबड्या असतील, बैल असतील, अशा सगळ्यांचं नावाज दिले जे आहेत ना त्याचं सगळ्यांचं या ठिकाणी कृषी प्रदर्शन भरलेलं आहे। आता ही समोर दिसतो तुम्हाला कोंबडा आहे, वनराज जातीचा कोंबडा आहे आणि इतका भयानक हा झुंजीसाठी प्रसिद्ध आहे। याला झुंज खेळा म्हटलं की स्पेशल ही जात फक्त पाळलेली असते झुंजीसाठी। तर हा जो कोंबडा आहे हा झुंजीसाठी पाळलेला असतो। पुढे कडकनाथ कोंबडी दिसते तुम्हाला। इथं तुम्ही बारामतीच्या या प्रदर्शनामध्ये या, त्याच्यामुळे आल्यानंतरच तुम्हाला समजेल की नक्की काय आहेत ते। आता मोठमोठ्या कोंबड्या बघितल्या, आता आपण हा बोकड बघतोय, इथं मेंढा बघतोय, बालिंगा ज्याला आपण बालिंगा म्हणतो, मोठा बालिंगा आहे हा पण बिटल बोकड व शेळी। तर अशा पद्धतीचं हे जे कृषी प्रदर्शन आहे। आणि ही समोर जी दिसते गाय फक्त 3.25 फुटाच्या गायी आहेत। गायीची किंमत 1.25 ते 1.5 लाखाच्या पुढे सांगतात ते। तर ते डिस्काउंटमध्ये म्हणतात तुम्हाला 87,000 पर्यंत आम्ही देऊ शकतो। एकदम बुटकी आणि एकदम चांगल्या पद्धतीच्या गाय आहेत। 3.25 फुटाची गाय आहे, तिला पिल्लं होतात। ही गाय तुम्ही बघायला सुद्धा अवश्य कृषी प्रदर्शनामध्ये या। ह्या आपण गायीच्या जाती ह्या सुद्धा बघत असतो, जर्सी आहेत सगळ्या। आणि ह्या सुद्धा गाय आपण बघतोय होलस्टेन जातीच्या गायी आहेत। तर हीच जी आता मगाशी तुम्ही बुटकी गायची जात बघितली, तर त्या गायचे हे मालक आहेत। तर हे मालक त्या गायीविषयी थोडक्यात सांगतात, तुम्हाला माहिती देत होते आम्हाला की ह्या गायीचं काय वैशिष्ट्य आहेत, गायी कशा पद्धतीसाठी किती कशासाठी उपयोग केले जाते, हिचं दूध किती पौष्टिक आहे, चांगलं दूध आहे। तर जी बालाजीचं जे मंदिर आहे त्याला जे अभिषेक घातला जातो ते या गायीच्या दुधाचाच अभिषेक घातला जातो असं त्यांचं म्हणणं आहे। तर ही बुटक्या जातीची जी गाय तुम्हाला दिसते मित्रांनो, खरंच दिसायला खूप छोटी आहे आणि इतकी छोटी ही नरमध्ये आहेत, दोन्ही जातीचे नरमध्ये आहेत। तर त्यांनी संगोपन चांगल्या पद्धतीचं त्यांनी या 2 बुटक्या जातीचं केलं आहे। बारामती कृषी प्रदर्शनामध्ये सगळ्यात बुटकी 3.25 फुटाची गायची जात आहे। तर तुम्हाला आता ते जवळ उभं राहून दाखवत आहेत बघा, आपल्या कमरेच्या जवळच गाय लागते, फक्त कमरे एवढीच अंतराची मोठी गाय आहे, तिला पिल्ला पण तशी छोटी छोटी होतात। आता ही होलिस्टन जातीची गाय आहे आणि हा मोरा जातीचा रेड आहे। तर मित्रांनो 2000 किलोचा रेड आहे हा मोरा जातीचा। हे फक्त बेण्यासाठी वापरला जातो, ह्याच्यातून वेगवेगळ्या प्रजाती केल्या जातात, त्याच्यासाठी ह्याची निवड केलेली आहे। आणि त्यासाठी या मालकाने त्याचं संगोपन करून त्याला सांभाळलेलं आहे। तर त्याला दररोज अंडी लागतात, 2 डझन अंडी मालकाने सांगितले, याला 2 डझन अंडी लागतात खायला। आणि खुराक ह्याला भरपूर आहे, खाद्य ह्याचं भरपूर आहे, त्याच्यामुळं त्याची देखभाल चांगल्या प्रकारे केलेली आहे त्यांनी आणि त्याला झोप असलेला आहे। म्हणजे अंडीसुद्धा हा खातोय, हे सगळ्यात वैशिष्ट्य आहे त्याचं, त्या मोरा जातीच्या ह्याचं। तर मित्रांनो, खास बघण्यासाठी तुम्ही अवश्य या, तो अंडी कसा खातोय। 2 डझन अंडी म्हणजे 24 अंडी। आता तो निवांत बसलाय, तुम्हाला दिसतोय समोर। तर चला आता आपण पुढे येऊ। हे खिल्लार जातीचे 2 बैल आहेत, समोर बैल उभा आहे तुमच्या। आणि सोन्या नावाचा जो बैल आहे हा पप्पी देतोय, पण आता तो विश्रांती घेतोय सध्या। तर तुम्हाला मी दाखवतोय तो विश्रांती घेतोय आता, त्याच्यामुळं जेव्हा त्याला संध्याकाळी सोडतील तेव्हा आपण जर वेळेला बाहेर आले तर ते आपण दाखवू तुम्हाला। तर हे समोर दिसतंय ना तुम्हाला, अख्खी सगळे खिल्लार जातीचे बैल आहेत। ही गाय बघा कशी धावते, शिंग तिचे बघा। आणि जेव्हा आपण खरंच प्रदर्शनामध्ये येतो तेव्हाच आपल्याला ह्या गोष्टी समजतात, हे घरी बसून असं व्हिडिओ बघून नाही कळत, त्यासाठी खास प्रदर्शन यायला लागतं। बारामतीच्या 2025 जानेवारी 2025च्या कृषी प्रदर्शनामध्ये या तुम्ही आणि व्हिडिओ बघा। तर मित्रांनो, ही खिल्लार जातीची गाय बघा, तिची शिंग बघा। आता ही समोर दिसत तुम्हाला काळी कुट्ट दिसणारी बैलाची जोड, इतकी छान दिसायला दिसते। खिल्लार जाती नसणारी काळी कुट्ट बैल आहेत, दोन्ही खिल्लार बैल आहे ती। तर मित्रांनो, तुम्ही या प्रदर्शनाला या, त्याशिवाय तुम्हाला समजणार नाही। जेव्हा आपण खरंच प्रदर्शनाला येऊ तेव्हाच आपल्याला हे या असल्या गोष्टी बघायला मिळतात। आणि मी काय करतो, शक्यतो चांगले व्हिडिओ टाकायचा प्रयत्न करतो, जेणेकरून लोकांपर्यंत, आपल्या सबस्क्रायबरपर्यंत, आपल्या फॅनपर्यंत हे पोचतात। आणि पोचल्यानंतर कमीत कमी ते बघायला तरी येतील या हेतून मी हे सगळे व्हिडिओ टाकले असतात। त्याच्यामुळं
शक्यतो जे कोणी व्हिडिओ बघत असतील आणि जर का चॅनलवरती नवीन असेल तर नक्कीच माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि शेअर करायला मात्र विसरू नका. तर मित्रांनो, आता ह्यांनी मालकांनी त्याला हे खुराक आणून ठेवलं आहे समोर. हे खिल्लार जातीचा बैल जो आहे काळ्या रंगाचा दिसतोय, तर त्याला ते खुराक आणून ठेवलं होतं. आता हे समोरचे 2 बैल आहेत, ह्यांची विश्रांती चालली. आणि खरंच मित्रांनो, हे शेतकरी इतकं आपल्या जीवाच्या पलीकडे बैलांना सांभाळत असतात, कारण ते कोणी पण करू शकत नाही, ते फक्त शेतकरीच करू शकतोय. एवढी शेतकऱ्यामध्ये धमक असते. तर मित्रांनो, हे जे शिंग बघा आणि कसा डौलदारपणे उभा आहे. समोर दिसणारा तो वळू बघा, गीर जातीचा वळू आहे, तर कसा दिसतोय बघा. तर असेच व्हिडिओ बघण्यासाठी मित्रांनो माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. व्हिडिओ आवडला तर नक्कीच शेअर करायला सुद्धा विसरू नका. चला, आपण आता इथे थांबतोय आणि पुढचा व्हिडिओ आपण त्याच्यामध्ये शेअर करतोय. पुढचा पण व्हिडिओ मी लगेच टाकणार आहे. तर चला मित्रांनो, बाय.